आपण पाहताय महाधुरळा. नमस्कार. महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. सध्या लक्ष आहे सांगली सातारा विधान परिषद निवडणूक, गोकुळची निवडणूक आणि दुसरं म्हणजे सांगलीचे जे आमदार आहेत इंद्रिस नायकवडी त्यांना दिलेली सूचना राजीनामा द्या. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आज अचानक मोठ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष ज्याकडे लागलं त्या राजकीय घडामोडी पश्चिम महाराष्ट्रात आज घडल्या. कारण सांगली साताऱ्यात राजकीय घडामोडी घडली, कोल्हापुरात घडली. सांगली सातारा स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुकीसाठी आता ही जागा महायुतीमध्ये भाजपला मिळणार हे जवळजवळ नक्की झालंय. कारण भाजपचे एकूण मतदार जे आहेत इथं जास्त आहेत. जे 853 पैकी जास्तीत जास्त मतदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने जरी आग्रह धरला, शिवसेनेने आग्रह धरला तरी ही जागा भाजपला मिळणार हे जवळजवळ पक्क झालेलं आहे. पुण्याची जागा राष्ट्रवादीला मिळण्याची चिन्ह आहेत, त्या बदल्यात ही सांगली आणि साताऱ्याची जागा भाजपला मिळणार हे नक्की आहे. त्यामुळे आता भाजपनं 4 नावं पाठवले दिल्लीला आणि त्या 4 पैकी एक नाव घोषित होईल. दिल्ली नेहमीच धक्कादायक निर्णय घेत असते. धक्कादायक निर्णय ह्या 4च्या पलीकडे झालं, कुणाचं नाव जर जाहीर झालं तर ते नक्की धक्कादायक असेल. पण शक्यतो जी 4 नावं पाठवली त्यामध्येच एका नावावर शिक्कामोर्तब होईल. आता फक्त सांगली जिल्ह्यातल्या नेत्यावरच्या नावावर शिक्कामोर्तब होणार की सातारा जिल्हा एवढाच प्रश्न आहे. सध्या तरी सांगलीचे 2 नेते जे भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट माडिक आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जे जिल्हाध्यक्ष होते भाजपचे, जे एक माजी जिल्हाध्यक्ष आणि एक विद्यमान जिल्हाध्यक्ष, या दोघांची नावं पाठवलेली आहेत. या दोघांपैकी एकाला संधी, सांगली जिल्ह्याला जर संधी मिळाली तर या दोघांपैकी एकाला ती उमेदवारीची संधी मिळेल. जर सातारा जिल्ह्यालाच ही संधी देण्याचा निर्णय झाला तर शेखर गोरे ज्यांनी गेल्यावेळी लढत दिली पण पराभव झाला, आणि दुसरे धैर्यशील कदम यांचं नाव अनेक महिने यासाठी चर्चेत आहे. म्हणजे साताऱ्यात शेखर गोरे आणि धैर्यशील कदम आणि सांगलीत सम्राट माडिक आणि पृथ्वीराज देशमुख अशी 4 नावं निश्चित झालेत. 4 नावं पाठवण्यात आलेत. कोणत्याही क्षणी या 4 पैकी एक नाव भाजप निश्चित करेल, शिक्कामोर्तब करेल, जाहीर करेल आणि निवडणूक जोरात लागेल. म्हणजे महायुतीच्या वतीनं या 4 पैकी एक उमेदवार असणार हे नक्की आहे. आता महाविकास आघाडीच्या वतीनं प्रतीक जयंत पाटील, प्रतीक प्रकाश बापू पाटील की महेंद्र अप्पा लाड या तिघापैकी एकाला उमेदवारी मिळण्याची चिन्ह अधिक आहेत. त्यामुळे आता सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अंतिम टप्प्यात आता आलेली आहे. कोणत्याही क्षणी उमेदवाराची घोषणा होईल. महायुतीच्या उमेदवार कोण ठरणार हे आपल्याला कळलं, कारण या 4 पैकी एक असेल. आणि महाविकास आघाडीच्या वतीने 3 नावं चर्चेत आहेत. जे विश्वजित कदम यांनी पुढाकार घेतला, त्यांनी आग्रह केला तर महेंद्र लाड हे नाव येईल. विशाल पाटील यांनी आग्रह केला तर प्रतीक पाटील हे नाव येईल. आणि जयंत पाटील आमदार यांनी जर हक्क सांगितला तर त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील. त्यामुळे आता प्रचंड उत्सुकता आहे. महायुतीच्या वतीनं कोण आणि महाविकास आघाडीच्या वतीनं कोण. आजची बातमी हीच की भाजपला ही जागा महायुतीच्या वतीनं मिळणार. त्यामुळे ह्या भाजपच्या वतीनं या 4पैकी कोण उमेदवार असणार हे 2 दिवसात कळेल. आणि महाविकास आघाडीच्या वतीनं 3 पैकी कोण उमेदवार असणार हे सुद्धा 2-3 दिवसात स्पष्ट होईल. त्यामुळे आता सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे महायुती आणि महाविकास आघाडीत. त्यामुळे आता सगळ्या जिल्ह्याचं लक्ष आहे, दोन्ही जिल्ह्याचं लक्ष आहे उमेदवार कोण या संदर्भात. आणि अचानक राष्ट्रवादीनं विद्यमान आमदार विधान परिषद इंद्रिस नायकवडी यांना राजीनामा देण्याच्या सूचना दिल्याच्या बातम्या आल्यात. नायकवडी यांनी याचा इन्कार केलाय. पण ज्या पद्धतीनं बातमी दुपारनंतर जोरदार चर्चेत आहे याचा अर्थ कुठंतरी जाळ झालेला आहे, धूर येत आहे. बघूया आता याचं नेमकं काय होते. आणि तिसरी महत्वाची गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे. ती कशी झाली, काय झालं, त्यामागे पडद्यामाग काय राजकारण झालं हे पाहू आपण नक्की महाधुरळावर. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.